कौतुकास्पद असून शहरामध्ये कराटे स्पर्धेसाठी उत्कृष्ट पद्धतीने आयोजन करून खेळाडूंसह नागरिकांना कराटे स्पर्धेचा आनंद लुटता येणार आहे। महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने भरवण्यात आलेली ही स्पर्धा सर्व खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचं प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे। शिवसेना यूथ कराटे फेडरेशन, स्पोर्ट्स ओके आणि अहिल्यानगर रूरल अँड अर्बन कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक इंडियन ओपन रिपब्लिक कप कराटे चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धेचं उद्घाटन शनिवारी 18 जानेवारीला जलसंपदा मंत्री विखे यांच्या हस्ते झालं। यावेळी ते बोलत होते। वाडिया पार्क क्रीडा संकुल या ठिकाणी बॅडमिंटन हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सोहळ्यासाठी शिवसेनेचे आमदार विठ्ठलराव लंके, जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव, जिल्हा प्रमुख बाबूराव टायरवाले, जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले, दिलीप सातपुते, कराटे असोसिएशनचे साहिल सय्यद, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख योगेश गलांडे, आकाश कातुरे, शहर प्रमुख पैलवान महेश लोंडे, साईनाथ आधाट, आशुतोष डहाळे, कैलास माने, संतोष वाळुंजकर, पुष्पा येळवंडे, सलोनी शिंदे, शोभना चव्हाण, नामदेव लंगोटे, रवी लाल बोंद्रे, सुनील लाल बोंद्रे, ओमकार शिंदे, पोपट पात्रे, सुभाष आल्हाट, मनोज लोंढे, आनंद शेळकी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करायचं आहे की एवढ्या मोठ्या स्तरावर माननीय मुख्यमंत्री केलेलं आहे आणि जिल्हा पातळीवर इतक्या प्रकारचं उत्तम आयोजन अतिशय सर्वांना प्रेरणादायी राहील अशी अपेक्षा आहे। मला सांगितलं गेलं की देशभरातून साधारण 800 खेळाडू यात सहभागी होणार आहे आणि नगरला याचं आयोजन करण्याचं मान मिळालं एक मोठं समाधानाची बाब आहे। मी या स्पर्धेच्या आयोजकांना आणि सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी आपल्या वाडिया पार्कवरती नुकतंच आपल्या जिल्ह्याचे मंत्री महोदय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या हस्ते भव्य दिव्य उपमुख्यमंत्री चषक कराटे स्पर्धांचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। खरं तर तरुणींना एक प्रोत्साहन देण्याचं काम आपल्या शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी केलं जातं। आयोजनाचं हे दुसरं वर्ष आहे। या कराटे स्पर्धांमध्ये मुलं आणि मुली दोन्ही गट या ठिकाणी सहभागी होणार आहे आणि म्हणून निश्चितपणानं ज्या तरुणींमध्ये सुप्त कलागुण असतात त्याला वाव देण्याचं काम निश्चितपणानं या कराटे स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे आणि शिवसेना शहर आणि जिल्हा या ठिकाणी याचे आयोजक आहेत त्याचा विशेष आनंद निश्चितपणानं आहे। आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एक कणखर नेतृत्व की ज्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं या राज्याला वेगळी दिशा मिळाली। 2.5 वर्षामध्ये भरीव असं काम आदरणीय नामदार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे आणि त्यांच्या नावानं हा चषक या ठिकाणी या सर्वांनी एकत्रित येऊन शिवसेनेच्या वतीनं आयोजित केलेला आहे। खरं तर जिल्ह्याच्या वतीनं मी नेवासा तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून सर्व आयोजक शिवसैनिक यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि निश्चितपणानं या येणाऱ्या सर्व खेळाडूंना इथं आल्यानंतर प्रेरणा, उत्साह आणि एक त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण होईल आणि भविष्यात चांगले कराटे खेळाडू विशेष करून मुलींमध्ये ही गरज आहे त्याच्यात घडतील अशा अपेक्षा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शहरामध्ये उपमुख्यमंत्री चषक 2025 कराटे स्पर्धा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे शिवसेनेतर्फे। त्या उद्घाटन प्रसंगी या जिल्ह्याचे नामदार राधाकृष्ण विखे साहेब, त्याच पद्धतीने शिवसेनेचे विद्यमान आमदार विठ्ठलराव लंगे साहेब हे या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होते। त्यांच्या हस्ते आज या ठिकाणी नारळ वाढवून या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडला। या ठिकाणी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील
असे जवळजवळ 15 संघ यामध्ये सहभागी घेतलेले आहे आणि 15 संघामध्ये जवळपास 830 मुलांचं या ठिकाणी नोंदणी झालेली आहे आणि उद्यापासून हा कराटेचा स्पर्धा आणि त्यांच्यामधून होणारे चॅम्पियन यांचा थरार बघण्यासाठी सकाळी 9 ते उद्या संध्याकाळी 9 वाजेपर्यंत आपल्याला बघायला मिळणार आहे. आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या विचाराला प्रेरित होऊन या ठिकाणी कराटेची जी संघटना होती त्यांनी सांगितलं, आम्ही त्यांच्या विनंतीला मान दिला आणि या ठिकाणी आपण पाहतोय की मुलं यांना प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे, मुलं हे घडले पाहिजे. कंटिन्यू मोबाईलमध्ये त्यांचं लक्ष या सर्व गोष्टीपासून दूर जाऊन मुलांनी खेळलं पाहिजे. त्यांचं शरीर सृष्टी आज जर लहानपणी बनलं ते आयुष्यभर निरोगी राहतं. या उद्देशाने या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने या ठिकाणी स्पर्धा भरवल्या. अशाच पद्धतीने वेगवेगळ्या स्पर्धा या ठिकाणी आम्ही भरवत जाऊ. माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जे विचार आहेत त्या विचाराप्रमाणे समाजकारण आणि राजकारण यांची जोड या ठिकाणी ठेवा. त्या पद्धतीने या ठिकाणी आमचं नगर शहरामध्ये काम चालू आहे आणि याही पुढे काम चालू राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.